मंत्रालयाच्या अधिकाऱ्याशी झालेलं बोलणं तुम्ही ऐकणार आहात, म्हणून ठामपणे ऐका मित्रांनो. तुम्हाला माहीत होऊन जाईल की पेन्शन केव्हापर्यंत मिळणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. सर दिव्यांगांची पेन्शन आली महाराष्ट्र कोकण विभाग एप्रिल 2026 ची सर. लास्ट टाइम फोन केलेला तुम्ही? होय होय. लास्ट टाइम काय सांगितलेलं मी? तुम्ही केलेला ना फोन? मी सांगितलं ना तहसीलमध्ये जाऊन चेक करा. हा सर बरोबर. 2 मिनिटं बोलू शकतो का? हा बोला ना. अहो तहसीलमध्ये आम्ही चौकशी केली. तहसीलवाले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तहसीलवाले सर्व कलेक्टर साहेब सर्व सांगतात आमच्याकडे विषय काय नाहीये, तो वर विषय आहे. मग आता दिव्यांग लाभार्थ्यांनी काय करायचं सर? ठीक आहे, आता मी सांगतो तुम्हाला. सामाजिक न्याय विभागाकडून तुमचं पेन्शन होणार आहे. अर्ध्या लोकांनी बोगस प्रमाणपत्र जमा केले, त्यामुळे डिपार्टमेंटने सगळ्यांचे पैसे होल्ड केलेले. आता ती पडताळणी चालू आहे. आता ती पडताळणी किती दिवस चालेल ते सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयाला जाऊन आम्हाला फोन लावून द्या. तुमचं जर व्हेरीफाईड झालं असेल, व्हेरीफायमध्ये तुम्हाला लिहून येतं पेंडिंग फॉर ऑफिशियल म्हणून. ठीक आहे, त्याच्यामध्ये खाली डेट असतात, तर त्या डेटच्या मध्ये तुम्हाला येणार पैसे. जर नाही आले तर तहसीलमध्ये फोन करा आम्हाला तिकडे जाऊन. मग लास्ट टाइम तेच सांगितलं ना मी तुम्हाला. सर तहसीलमध्ये जाऊन मला फोन लावून द्या, मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. ओके. ठीक आहे, तहसीलमध्ये जायला सांगा त्यांना, फोन लावून द्या. महाराष्ट्रामध्ये बरेचसे दिव्यांग लाभार्थी आहे सर. एप्रिल 2026 ची काही लाभार्थ्यांना पेन्शनच नाही आलेली सर. ऐका ना माझं सर, मी काय बोलतो, जर दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र जमा करून लाभ घेतलेला आहे काही लोकांनी, तर त्याच्यामुळे डिपार्टमेंट चेक करणार ना, का नाही करणार? बरोबर आहे. होय होय. मग कारण ज्यांचे खरंच ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी सगळे कागदपत्र जाऊन त्यांना आलेले नाही पैसे. ज्यांनी बोगस जमा केले त्या लोकांना आलेत, म्हणून डिपार्टमेंट पडताळणी करत आहे. अच्छा अच्छा. मग ते डिपार्टमेंट कुठे वर तहसील विभाग चौकशी करतोय की आपलं वरूनच दिव्यांग विभाग? तहसील नाही, जे पेमेंट देत आहे तेच एक चौकशी करत आहे. अच्छा, असा विषय आहे का? हा, म्हणून ते पैसे येत नाही. मग आता ज्या थांबवले असे एका दोघांचे नाही थांबवलेले, सगळ्या डिपार्टमेंटने सगळ्यांचे थांबवलेले पैसे. होय होय. मग आता ते राहिलेले पैसे मिळणार का दिव्यांगांना एप्रिल 2026? भेटणार ना, व्हेरीफाईड झालं असेल तर भेटतील पैसे, ना तर नाही भेटणार. आता का काही लाभार्थ्यांना मग तहसील विभागातून तसं सांगायला पाहिजे ना की तुमची ही डॉक्युमेंट्स नाही आम्हाला आणून द्या म्हणून, असं तरी बोलायला पाहिजे सर. दिव्यांगांना काय समज? मला सांगा मानधन कोण घेत आहे? दिव्यांग घेतात ना. होय होय. दिव्यांगाचे कागदपत्र तहसीलवाले का चेक करणार? त्यांचं मानधन, तुम्हाला मानधन पाहिजे तर तुम्ही कागदपत्र प्रॉपर दिले पाहिजे, तुम्ही अपडेट घेतला पाहिजे त्याचा. मानधन जर हवं आहे ना तर प्रॉपर अपडेट घेतला पाहिजे ना त्याचा सर, काय फॉलोअप आहे काय नाही. अच्छा अच्छा. विदाऊट फॉलोअप कसं करणार ते लोक? बरोबर आहे. मग दिव्यांगांना आता डॉक्युमेंट्स वगैरे काय जमा करायला नको ना सांगू तहसील विभागाला? तिकडे तहसीलमध्ये जाऊन व्हेरीफाईड झालेलं आहे का ते चेक करायला सांगा. व्हेरीफाईड मध्ये किती दिवस येतील ते पेंडिंग फॉर ऑफिशियल मध्ये सांगतील ते लोक. ते बोलतात आमच्याकडे ऑप्शन पण नाही, साईड ओपन नाही होत. त्यांना बोला मंत्रालयामधून फोन आहे, मग बरोबर साईड चालू होते त्यांची. ओके चालेल. ठीक आहे. ओके ओके चालेल. ओके चालेल. मंडळी, हा तुम्ही ऐकलात मंत्रालयाच्या व्यक्तीशी झालेला संवाद. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे तुम्हाला समजून जाईल. वारंवार ऐका व्हिडिओ, कारण महत्त्वाचे त्यांनी सांगितलं की जे बोगस दिव्यांग आहेत त्यांना बाहेर काढण्यात येत आहे, त्याची पडताळणी सुरू आहे. कारण बोगस दिव्यांगांनासुद्धा पैसे गेलेले आहेत, तर त्याबाबतची पडताळणी सुरू आहे. आणि तुमच्याकडे जर तुम्हाला वाटते की पेन्शन आली नाही आणि त्याचे कारण काय असेल ते जाणून घ्यायचे, तुम्हाला स्वतःला तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करावं लागेल आणि सगळे डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल, आपले दिव्यांगत्वाचे म्हणा किंवा सगळेच. आणि ते तिथं दाखवावं लागेल की मला पेन्शन का बरं नाही आली, ते लोक सांगतील. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की तुमच्या पोर्टलवरच, संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवरच माहीत होते. म्हणजे तुम्ही आधार कार्ड टाकून जो नंबर तुम्हाला मिळेल, जो तुमचा जो नंबर आहे SGSचा, त्या नंबरवर जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. म्हणजे सध्या स्थिती काय आहे त्या पोर्टलवर तुम्ही तिथे तारीख लिहिली असेल, ऑथेंटिकेशन डेट किंवा अपडेट डेट, त्या अपडेट डेट आणि ऑथेंटिकेशन डेट जी दिली असेल त्या तारखेच्या जवळपासच तुम्हाला पेन्शन मिळणार आहे, ते त्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, स्थितीमध्ये जाऊन तुमच्या दिव्यांगत्वाचा जो नंबर आहे SGS, तो नंबर टाकून काय स्टेटस दाखवते, हिरव्या रंगानं राईट दाखवते की पेंडिंग दाखवते, त्यानुसार पण तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला पेन्शन मिळेल की नाही मिळेल. म्हणजे राईट दाखवेल याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरात लवकर पेन्शन मिळणार आहे. आणि पेंडिंग दाखवत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला माहीत करावं लागेल की काय प्रॉब्लेम आहे.
महत्त्वाची बातमी त्यांनी सांगितली मित्रांनो. नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा मित्रांनो. अशीच माहिती आम्ही तुम्हाला देत असतो जी महत्त्वाची असते आणि तुमच्यासाठी मोलाची असते. मित्रांनो नक्की तहसीलमध्ये जाऊन पहा, तुम्हाला कळून जाईल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.